नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे. मित्रांनो, मेडिक्लेम पॉलिसी किंवा LICची पॉलिसी हे कंपनीसाठी, इन्शुरन्स कंपनीसाठी नुकसान असतं, पॉलिसी होल्डरसाठी फायदा असतो. हे कधी लक्षात येतं? ज्यावेळेस प्रीमियम भरतो आपण त्यावेळेस आपल्याला काय वाटतं, आपलं नुकसान होते. म्हणून बरेच लोक मेडिक्लेम पॉलिसीला क्लेम नाही आला तर काही दिवसाला बंद करतात. मित्रांनो, कसं आहे, आपण आज काय घडते हे सांगू शकतो, काल काय घडले सांगू शकतो, परंतु उद्या काय घडणार आहे कुणाला माहीत नाही. आणि त्याच्यासाठीच पॉलिसी आहे. आणि मित्रांनो, ही पॉलिसी कधी करता येत नाही. आपली हेल्थ चांगली पाहिजे, ती वय आपलं जे आहे त्या प्लॅनच्या नियमात बसलं पाहिजे, आणि नंतर पैसे. आपल्याला पॉलिसी गरज नसताना काढावी लागते. बरेच लोक काय होतात, गरज असल्यावर पॉलिसी शोधाशोध करतात, पॉलिसी मिळत नाही आणि क्लेम पण मिळत नाही. मित्रांनो, प्युअर नुकसान असतं. ही LICची पॉलिसी असो किंवा मेडिक्लेम असो, प्युअर नुकसान तुमचं टेकओव्हर केलेलं आहे आणि फक्त प्रॉफिट दिलेलं आहे. जसं आता मेडिक्लेममध्ये पैसे जरी मिळत नसेल तर तुम्हाला बोनस वाढतो, म्हणजे प्रॉफिटच आहे ना. तुमच्या पॉलिसीची रेंज वाढते. आणि LIC ऑफ इंडियामध्ये तर बचत पण होते आणि सुरक्षा पण मिळते. परंतु ह्याचं विचार कधी करायचा असतो? नुकसान झाल्यावर नाही, अगोदर. आणि सध्याच्या काळात काय आहे, गरज नसताना कुठलेच कामं करत नाहीत लोक. जसं एखादा विद्यार्थी मार्क कमी पडल्यावर त्याला महत्त्व कळतं की डोनेशन द्यावं लागेल, कॉलेज नाही मिळालं, डिग्री नाही चांगली झाली. तसंच होतं मित्रांनो. आणि ही फार मोठी चूक आहे आणि ही चूक दुरुस्त करता येत नाही मित्रांनो. आता कित्येक लोकांना आम्ही इन्शुरन्सची पॉलिसी देऊ शकत नाही. त्यांना पण असं सांगितलं होतं, त्यांनी पण ऐकलं होतं, परंतु आज त्यांना कुणाचा ॲक्सिडेंट झाला आहे, कुणाचं ऑपरेशन झालं, कुणाचं वय जास्त झालेलं आहे. आणि काही जणांतर मेडिक्लेम पॉलिसी घेतलेली वेळेत न भरल्यामुळे त्यांच्यामध्ये ॲक्सिडेंट झाला किंवा काही जणी आजारी पडले आणि त्यांना आता पॉलिसीच मिळत नाही. हे बघा, पॉलिसी होती त्यांची परंतु भरली नाही वेळेत मेडिक्लेम, आणि आता त्यांना मोठं ऑपरेशन करायचे, आता पॉलिसी मिळत नाही. म्हणजे काय होतं, सगळं काही आपल्या हातानंच घडतं आणि आपण दोष मात्र दुसऱ्याला देतो. मित्रांनो, वेळ महत्त्वाची आहे. मेडिक्लेम पण पॉलिसी घ्या, LICचे पण घ्या, आणि नंतर वाढवल्या पाहिजेत पॉलिसी. बरेच लोक एखादी छोटीशी पॉलिसी करतात आणि परत पॉलिसीच वाढवत नाही. असं करू नका, कारण महागाईच्या हिशोबानं तुम्हाला ते पैसे पुरणार नाहीत. आणि जर तुम्ही तेवढीच पॉलिसी ठेवली तर परत तुम्हाला पॉलिसी करून पण तुमचं नुकसान भरून निघणार नाही, किंवा तुम्हाला ते पैसे महागाईच्या हिशोबानं सफिशियंट होणार नाही. त्यासाठी लवकरात लवकर फोन करा आणि मेडिक्लेम घ्या, LICची पॉलिसी घ्या, उशीर करू नका. मित्रांनो, वेळ फार महत्त्वाची असते. वेळ परमेश्वराने सगळ्याला सारखी दिली आहे, परंतु आर्थिक नुकसान होतं केवळ आणि केवळ आपल्या निष्काळजीपणामुळं. आणि नंतर आपल्याला फार मोठी किंमत मोजावी लागते, आपल्याला दुःख प्राप्त होतं. लगेच फोन करा आणि पॉलिसी घ्या. ओके, थँक्यू.